सनशेड नावाचं. तर जरा सनशेड नावाचं. चला तुम्हाला मग दाखवूया. आता मी रस्त्यावर आहे. तुम्हाला पूर्ण एक रस्ता दाखवूया कसा आहे. जर तुम्ही बदलापूरमध्ये राहत आहात तर, जर तुम्ही आपल्यावाड्यात राहतात तर इथून रस्ता बाहेर पडायचं. हे बघा बाबा गाडी चालवणारे ड्रायव्हर आणि कॅमेरामॅन. तर गाईज आम्ही आता तुम्हाला डायरेक्ट पोचल्यावरती दाखवतो. तर याला बघून असं वाटतं की अंगात आलया. आता आपण पोचलेलो आहोत अर्धा रस्ता कसं समजतं बघा. इकडे डॉमिनोज वगैरे आहे वगैरे याच्यामुळे समजतं. आणि इकडे हे सँडविचचं दुकान याच्यामुळे समजतं. मस्तपैकी अर्धा रस्ता पोचलेला आहोत आपण. तर गाईज आता पोचल्यावरतीच डायरेक्ट व्हिडिओ दाखवतो. आता आपण पोचणार आहोत सनशेड स्विमिंग पूलमध्ये. तर गाईज आता तुम्हाला रस्ता दाखवतो. जे पण माणसं बदलापूरमध्ये राहत असतील तर इकडे डीमार्ट माहीत असेल त्याच्या रस्त्यामध्ये येतं सनशेड स्विमिंग पूल. गाईज हे बघा सनशेड हॉटेल, त्याच्या इकडे स्विमिंग पूल आहे. बघू शकता गाईज आपण गेलेलो आहोत. इकडून टर्न मारायला इथून आहे. इकडे शाळा पण आहे, कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल शाळा. तर गाईज बघा तिकडे स्विमिंग पूल दिसलेलंच असेल आपल्याला. माझा मोबाईल वॉटरप्रूफ नाही. स्विमिंग पूलमध्ये असताना मोबाईल नाही घेऊ शकत. कवर वगैरे मिळतं काय ते? कवर पण नाही आणलं आपण एक. तर गाईज आता आपण आलेलो आहोत इथे. हे बघा गाईज बाबांना दिली पिशवी, कारण की बाबा तर नाही येणार आहेत आतमध्ये. म्हणून आता आपण जाणार असतो आतमध्ये. काही असा सुंदरसा स्विमिंग पूल इकडे आपण पाहू शकतो. आता यश तर उडी मारणार आहे, बॅक फ्लिप. हो ना यश? आय थिंक तिकडे गाईज आपल्याला हे सगळं एंट्री वगैरे करायचे. माहिती नाही आता हे स्विमिंग पूल किती खोल असेल, पण बघायला तर पाहिजे. 2 मिनिट 11:30. एका काकांनी आपल्याला विचारलं की टाइम काय झाला, तर आम्ही त्यांना सांगितलं गाईज. तर गाईज आता तुम्हाला डायरेक्ट भेट करून तर मी गेल्या आम्ही झालो रेडी आणि मारली मी पूलमध्ये उडी मारल्यावर मला आली मजा आणि काही इफेक्ट आला. वा 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 वा. आता यश आला आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. टुडू 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 टुडू. मग यशने मारली उडी. मारणार होता पण मी जरा चुकलो
आता मारली उडी. उडी मारल्यावर यशचे रिॲक्शन खूप वेगळेच होते की आता तर मी बुडालो, पण मी बोललो त्याला, अरे तुला पोहायला येतं, का घाबरतोस? मग त्याला जरा बरं वाटलं. आता आम्ही दोघी वरती आलो. मग झालं काय नाही, बस एवढंच झालं. मग आम्ही टाइमपास करत गेलो तिकडे टाइमपास करत गेलो, म्हणून आली मला मज्जा. आता यशनी आणि मी मारली उडी. मी आलो वरती कारण की मला चॅलेंज होतं, मी थोडा वेळ श्वास थांबव. रील बनवल्यानंतर आम्ही गेलो पूलमध्ये. मला येत नव्हतं पोहायला, म्हणून यश पोहत गेला, मी चालत गेलो. तर गाईस, तुम्हाला कसं वाटलं हे आमचं एकच आपला बाबांनी रेकॉर्ड केलं ट्रेनला जाताना. आम्ही आपल्या पूलमध्ये मजा करत होतो, म्हणून बाबांनी रेकॉर्ड केलं पूलमध्ये जाताना. हे बघा आमचं चालू आहे टाइमपास. मग आम्ही यो करत गेलो पूलमध्ये. हा पोहत होता उलटा, ट्राय केलं तर मी बुडायला लागलो, म्हणून मी हाईट ॲडव्हान्टेज घेऊन चांगल्यापैकी उभा राहिलो. मग यशनी पूलमध्ये मारली उलटी उडी. मारल्या त्याला मी वरती घेतलं. त्याला भीती वाटत होती की मी बुडालो, तर त्याने माझा सपोर्ट घेऊन वरती आला. मग मी गेलो पाण्यात, कारण की मला पण ट्राय करायचं होतं उलटं पोहायला येत नाही, म्हणून मी गेलो शांतपैकी चालत गेल्यावर मला आली मज्जा. एन्जॉय करा ह्या रीलला. पानी इतना डीप नहीं है, पानी रिट्राय परत चालू ठेव. ते तिकडे दाबलं बाजूला वरती बाजूला दाबते. काय दाबून एक रिट्राय. पाठी
बाहेर येत आहोत. तुम्ही मगाशी बघितलंच असेल आम्ही कशी उड्या मारलेल्या. यांनी पूर्ण ब्लॅक फ्लिप मारतोय. माणूस डेंजर आहे. आता आम्ही बाहेर येत आहोत. इकडे खूप मजेदार गोष्ट आहे. इकडे फक्त 10 ते 3 एवढाच टायमिंग असतो जनरल स्विमिंगचा. 10 ते 7 स्विमिंग शिकायचं असतं. बाकी वेळ टाईमपास हे इकडचे स्टाफ करतात. तर काही जाता आपण घरी जात आहोत. त्या दिवशी आम्ही रील बघितलेली. त्या रीलमध्ये एक माणूस गाडीवर बसताना आऊट होतो. तर बाबा जरा ती रील रिक्रिएट करा ना जरा रिक्रिएट प्लीज कर मला. बघितलं गाईज असे आहेत आमचे रील. तर गाईज आता मी पाठी बसणार, यश पुढे बसणार. कारण की बिचारा बाबांना दिसत नाही मी असतो तेव्हा. यश ही जरा पुढे लाव पिशवी. तर गाईज मी आता उलटा बसतो पाठी. आता मला मजा येणार खूप. गाईज हे बघा आता आपण जात आहोत. बाबा जरा पुढे सरका. बैल बघायला जातो आपण. बाबा चला बैलगाडी शर्यतचे बैल बघून येऊया. तर गाईज आता आपण जातो आहोत बैलगाडी शर्यतचे बैल बघायला. मी बाबांना रस्ता सांगतो टेन्शन नको. तू सांगतो बाबा रस्ता टेन्शन नको घ्या. गाईज पूर्ण ना स्विमिंग पूलमधून बाहेर आलो ना कानात पाणीच घुसले. आत्ता गेलं पाणी मगाचपासून. तर गाईज हे बघा असा सुंदरसा रोड आहे आपल्या बदलापूरचा. हा बघा इकडे राजयोग नावाचं एक हॉटेल आहे. इकडे हॉटेल विकी वाईन्स रिच वेंकीज. ते आता एक वेंकीज आणि वाईन्स पण होतं ना म्हणून. इकडे तुम्हाला जर बदलापूरमध्ये ओला पाहिजे तर हे बघा इथेच आहे राजी हाईटच्या बाजूला ओलाचं दुकान. त्रिपुती प्लाझामध्ये त्रिमूर्ती प्लाझामध्ये. आणि इकडे KFC पिझ्झा हट अजून काहीतरी जम्बो किंग वगैरे झालं आहे माहीत नाही. पण इकडे आजकाल बदलापूरमध्ये ती तर बेल्जियम वॉफल पण तिथे मिळतात. आजकाल बदलापूरमध्ये ना खूप सारी खायची गोष्ट मिळतात. चष्मा सॅलॉन पीटर इंग्लंड बाटा मिस्टर DIY हे खूप चांगले ब्रँड आहेत इकडे बदलापूरमध्ये. जर तुम्हाला काही सामान पाहिजे असेल क्रोमा झालं आहे नंतर तिकडे मिस्टर DIY झालं आहे. असं सुंदरसं बदलापूर आहे बरोबर की. बाबा हे बघा तुम्हाला रस्ता सांगतो मी. आपलं नाईट प्लॅन नॅचरल आहे. समोर एक असं डेझर्ट आणि एक जेवणाचं काहीतरी. इकडे खूप सगळी खाण्यादायक गोष्ट आहे. इकडे जे वरती दिसतंय तो बॉम्बे बार तिथे अनिश गोरेगावकर एक कॉमेडियनचा शो झालेला. आणि इकडे कॅन्टा बीन. आजकाल यांना वाटतं खूप गरिबी पडली. 5/3 गेट 5/3 असं. बाबा मला बैल बघायला जाऊया. इकडे बैलगाडी शर्यतचे बैल असतात. डोंगऱ्या सुंदर सर्जा. अजून एक बैल आहे पण त्याचं काही नाव नाही आहे. चला आज बघायला जाऊया. काल पण गेलेलो पण आज तुम्हाला दाखवतो. इकडे एक लहान मुलांचं स्कूल पण आहे. हे बघा ट्रायडेंट आणि कोण श्रीजी हाईट यांचं बदलापूरमध्ये नाद होतं. न्यू इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल असे वेगवेगळे प्रकार असतात. हे बघा हे दादा कसे करतात. 1
असे ते दादर म्हणजे मध्ये आलेले आहेत. बैल बघायला डायरेक्ट तुम्हाला दाखवत होतं. सॉरी, मेन हॉटेल दुर्वांकूर. इकडे जर तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल आणि ते पण जास्त क्वांटिटीज आणि स्वस्तात आणि टेस्टी. आणि इकडे मुलुक मराठा. इकडे फक्त नॉनव्हेज लोकांसाठी असतं जास्त तरी माणसं. चला काही आता तुम्हाला दाखवतो डायरेक्ट बैल. आपण बैलगाडी शर्यतचे बैल बघणार आहोत. इथे नाही, जर आता पुढे अजून हे बघा इथे आहेत. इकडे सुंदर आहे. सर्जा बघा काही सर्जा. तो बघा सर्जा. हा बघा, ह्याचं नाव नाही माहिती. तो बघा डोंगरी आणि तो सुंदर. हा नाही जाऊ ना, आम्ही फक्त बैल दाखवतोय. तो सर्जाला हात लावू शकतो. सुंदर काशी. तो बघा, नाही हा काशी नाही, ह्याचं नावच नाही. तो बघा, तो डोंगरी आहे. अच्छा. तो सुंदर आहे. डोंगरी. हा बघा, हा डोंगरी. गाडी बघा ना, बैलगाडी शर्यतची गाडी. आणि हा बघा सुंदर. याला नावच नाहीये गाईच. तर आता आपण डायरेक्ट सर्जाला हात पण लावूया. सर्जा काय नाही करत ना? नाही, पण विचारूया. नाही, हा बैलगाडी शर्यत मध्ये पळतो ना? आता नाही. हा बघा, तू हात लावून तू याचा मालक आहे का? कोण? सर्जा. हा बघा गाईस. पुढे हात लावायला काय? हा बघा गाईस, असा सर्जा. किती मस्त आहे हा सर्जा. नाही बाबा, आम्ही हा कधी पडायचा तशी बैलगाडी शर्यत मध्ये? हा कधी पडायचा? 2000 म्हणजे काय, यांचा झोंबी झाला ना यो आणि क्रांती, हा? तेव्हा माहिती याला नाही पळवत आता. काय झालं काय तर? झोंबी झाली ना, यो आणि क्रांती आमचा बैल होता. हा त्यांच्या त्यामुळे झोंबी झाली. यो सुटला आणि तो पण सुटला आणि झोंबी झाली, तर त्याला यो नाही पाळत. हे मी झाली म्हणजे मारामारी झाली. तो कुठे आहे? तो आधीचा तो विकला. आणि हा कधी पडायचा बैलगाडी शर्यत मध्ये? 2000 एवढं तर नाही माहीत, पण लेकिन हा तेव्हा पण मैदान जातो ना, गाजूनही येतो. अच्छा, म्हणजे आता नाही त्याला. आता नाही आता नाही. आता पण खूप शांत असतं ना? आधी मारायचा. आधी मारायचा. तुम्हाला मथुर वगैरे कुठे आहेत माहिती आहे का? मथुर कल्याण असेल, नाही तर वरती असेल. कुठे वरची म्हणजे कुठे? साताराला. आता मथुर बकासूर वगैरे तिकडेच असणार जवळ. इथं नाही, तिथं आपला मथुर असेल कल्याण वरती. अच्छा, तुम्ही कधी बैलांची शर्यत बघायला गेले? हो, आज पण जात होता, आज कॅन्सल केलं. तुमचा कशी बैल गेले ना? तुमचा आवडता बैल कोणता? आमचा आवडता सोन्या. सोन्या. काल जो जिंकला तो? नाही. काल मग कोण जिंकलेला? काल फायनल कोणी मारला तो नाही माहित मला, पण मला आवडता बैल आपला सोन्या आणि काशी. काशी हा तुमचा नाही होता, तो आता नाहीये. आणखी इकडे लिहिलंय मग. हो. काय गेला म्हणजे? इकडे अगोदर होता तो काशी ना? तो तिकडे फोटो मध्ये सुंदर. आणि आता डोंगरी आहे ना? सुंदर आणि डोंगरी मारतात. नाही.
आम्हाला सांगतात तिकडे तिकडे जे होते ते बोलतात तिकडे की सुंदर आणि डोंगरी मारतात. नाही. मारतात. चल ना मग तू हात लावून येऊ शकतो त्याला. सुंदर मारतो, डोंगरे नाही मारत. डोंगरे नाही मारत. ओके. आणि त्याच्या तोंडावरूनच कळतं त्या सुंदरच्या. सुंदर जरा रागातच असतो काय? आता पण रागच आहे. का पण असं का? आता माहित नाही मला. अच्छा. आता बैल असतो. हा मारतो. तो पण मारतो पण की एवढा नाही. हा नाहीच मारत. बघा आता बघा बैलगाडी शर्यतचे बैल. आता आराम करायचा वेळ आहे कारण की काय स्पर्धेतून आलाय. काल आला की परवा दिवशी? आम्ही काल आलेलो. काल होता. कधी आला? काल आला का परवा? परवा आला. परवा कधी? परवा रात्री 1-2 वाजता. अच्छा. मी नाही आलो ना. अच्छा. तर गाईज अशा आहेत तिकडे बैलगाडी शर्यत. हा पण शर्यतीत पळतो ना पण. पळतो. वासरूच सोन्या. हा सोन्या आहे. त्याचं नाव नाही सांगितलं. ते दुसरे जे काल होते ते. याचं नाव सोन्या आहे. हा. तो आपला जयेश पाटीलचा सोन्या नाही. अच्छा. एक गप गप. हात लाव. बघा आता शांत आहे. सोडला जर जरा डेंजरस आहे. दर वेळेप्रमाणे बाबांनी सांगितलं Thank you. थँक्यू बोल. आहे. तर काय कसे सुंदरसे बैल होते बैलगाडी शर्यतमध्ये पळणारे. आम्ही हात पण लावला. इथून जाते. हा इथून ह्या गल्ली ह्यामधून पाईप मधून काढायची. अरे नाही निघणार गाडी. निघणार माणसं काढतात इथूनच. कुठे जागा आहे? इथून नाही. जाणार. बाबांना वाटतंय ना. बघा जाते. इथून जाते बघ. 2 मिनिटं. हे असं करा. रोड जरा चालेल. शिव करतो. मी जरा पुढे आतो. काहीतरी प्रॉब्लेम होईल इथून काढायला म्हणून आपण जरा अशी जायचं. बघा बघा. चला काही जाऊया. ही छोटीशी गल्ली आहे जिकडून आपण गाडी काढत आहोत. छोटीशी अशी पायवाट आहे. इकडून आम्ही गाडी वाट केली आहे. नॉर्मली माणसं अशीच करतात. गाईज तर गाईज आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो घरी. मग आम्ही पोचलो घरी आणि मी आता मजा कपडे केली. चेंज करणार आहे. आता तुम्ही विचारणार एवढं स्कूल मधून आला हे तर कपडे चेंजच केले ना. पण का सांगतो हे बघा. स्कूल मध्ये कपडे घेताना पूर्ण खाली पडलेलं. तर गाईज आता आणि आईने सांगितलं की गच्चीत जाऊ नको पाणी आहे. माहिती आहे तरी पण बोलली. समजत नाही पण एवढी केअर करते माझी आई. आता आपण व्लॉग समाप्त करणार आहोत. बाय गाईज. टेक केअर.